कल्याणचा खाडी किनारा सध्या अनोख्या पाहुण्यांनी गजबजलाय। काही खास परदेशी पाहुणे उतरले। हे आलेत थेट युरोप आणि उत्तर आशियातून। ब्लॅक हेडेड गर्ल्स हजारो किलोमीटरचा प्रवास करून कल्याणच्या खाडी किनारी विसावले। हिवाळ्यात ते इथं स्थलांतर करतात। ब्लॅक हेडेड गर्ल म्हणून पक्षी आलेले आहेत। ते युरोप एशियामधून सदनमधून आपल्या साईडला आलेले आहेत। आणि एक आपल्याकडे वैशिष्ट्य असं आहे की त्यांना आपल्या साईडला शेतातले जे किडे आहेत तेही खायला मिळतात। त्यानंतर पाण्यावरचं पाणथळातले शेवाळ सुद्धा खायला मिळतात। आणि हिवाळ्यात ह्या मोस्टली आपल्याकडे हे पक्षी येतात। मात्र सध्या इथल्या वाढत्या प्रदूषणामुळे त्यांची संख्या रोडावली आहे। त्यातच इथल्या कावळ्यांचाही त्यांना त्रास होतो। थोडंसं दुःख आहे की पहिले जे थवेचे छवे आपल्याकडे दिसायचे आता फारशा प्रमाणात कमी झालेत। कदाचित हा प्रदूषणाचा हा फटका त्यांना बसलेला दिसतोय। आता हळूहळू जसं जसं मी फिरायला लागलो फोटोग्राफीच्या छंदानुसार, तर त्यामुळे मला बरेचसे पक्षी नवीन नवीन आढळायला लागले। तसे बघतात तर आपल्याकडे काही पक्ष्यांचे प्रमाण पण कमी होत चाललेले ते दिसून आढळतंय। पण काही नवीन नवीन जाती पण बघायला भेटतात, ते बघून आनंद होतो। कल्याणची खाडी ही निसर्ग सौंदर्याने नटलेली। इथल्या किनाऱ्याला थंडीत या पक्ष्यांचा अनोखा सहवास लाभतो। मात्र सध्या खाडी प्रदूषित होत असल्यामुळे त्याचा फटका या मुक्या जीवांना बसतोय। माणसानं याचा विचार करायलाच हवा। विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।